1991चे नवे आर्थिक धोरण भारताचा आर्थिक इतिहास बदलणारा क्षण। 1991 साल आधुनिक भारताच्या इतिहासात एक वळण घेणारं वर्ष। भारत एक स्वतंत्र देश, पण आर्थिकदृष्ट्या पार कोलमडलेला। देशात चलनवाढ 17% पोहोचलेली, आर्थिक वृद्धी दर घसरलेला आणि सर्वात मोठं संकट फक्त आठवड्यावर पुरेल इतकं परकीय चलन शिल्लक। सरकारकडे ना पर्याय ना पैसा। सरकारची धडपड। तेव्हा देशात चंद्रशेखर यांचे सरकार होते, तेवढ्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर एक धक्का बसतो। इराकचं कुवेतवर आक्रमण आणि त्यामुळे तेलाच्या किमतींमध्ये जबरदस्त वाढ। भारताचं परकीय कर्ज वाढलेलं। 1980-81 मध्ये $2,350 कोटी ते 1990-91 मध्ये झालं $8,380 कोटी। भारताला परकीय कर्ज उभं करणंही अवघड झालं। अनिवासी भारतीयांनी आपले पैसे परत मागायला सुरुवात केली। परिस्थिती इतकी वाईट होती की सरकारने सोनं विकलं आणि गहाण टाकलं, फक्त अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी। नवीन सुरुवात। या भयानक परिस्थितीत देशाने निवडणुका घेतल्या आणि सत्ता आली PV नरसिंहराव यांच्याकडे। त्यांचा सर्वात मोठा निर्णय डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमणं। ही केवळ मंत्रिमंडळातील नेमणूक नव्हती, तर भारतातील आर्थिक धोरणांची दिशा बदलणारा क्षण होता। नवे आर्थिक धोरण। डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991 रोजी संसदेत सादर केला आधुनिक भारताचा आर्थिक ब्लूप्रिंट। धोरणाचे 3 मुख्य आधारस्तंभ: उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण। बदल घडवणारे निर्णय। परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध हटवले। परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली। सार्वजनिक उद्योग खाजगी कंपन्यांसाठी खुले केले। शेअर बाजारासाठी सेबीची स्थापना केली। नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण केले। देशातील मंदीचं सावट कमी केलं। मोबाईल सेवा सुरू झाली। दूरसंचार क्षेत्र खुलं केलं। जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही। परिणाम। या धोरणांमुळे परकीय गुंतवणूक भारतात मोठ्या प्रमाणावर येऊ लागली। गहाण ठेवलेलं सोनं परत आणता आलं। भांडवलदार आणि मध्यमवर्ग सरकारच्या पाठीशी उभा राहिला। मोबाईल क्रांतीची सुरुवात झाली। भारताने जागतिक अर्थव्यवस्थेत आपलं स्थान मिळवलं। निष्कर्ष। संकटातून निर्माण झालेली संधी। 1991 हे केवळ आर्थिक संकटाचं वर्ष नव्हतं, तर ते होतं भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याचं वर्ष, जिथे देशाने भूतकाळच्या चुका मागे टाकून नवीन भारताचा आर्थिक पाया घातला। आणि म्हणूनच 1991चं नवं आर्थिक धोरण हे केवळ एक धोरण नव्हतं, तर एक ऐतिहासिक क्रांती होती।